नमस्कार. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण डिझायनर बाही पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य 2 रंगाचे कापड, ब्राऊन पेपर आणि टेलरिंगचे इतर साहित्य. तर बाहीसाठी लागणारे आपण मापे पाहणार आहोत. बाहीसाठी 2च मापे लागणार आहेत, बाही उंची आणि दंडघेर. तर तुम्ही तुमच्या मापाप्रमाणे बाही आखून घ्यायची आहे. प्रथम आपण ब्राऊन पेपर घेऊन त्याच्यावरती आपापल्या मापाप्रमाणे बाही आखून घेणार आहोत. तर आता आपण बाहीची मापे पाहणार आहोत. ब्राऊन पेपरला येथे घडी घेतलेली आहे. पहा, येथे घडी घेतलेली आहे. त्या घडीवरती आपण प्रथम बाही उंची घेणार आहोत. येथे बाही उंची 7 आहे, अधिक अर्धा इंच माप घेतलेले आहे आपण. मुंडा खोली सर्वांसाठी 3.5 इंच घेतलेली आहे. मुंडा खोली सर्वांसाठी 3.5 इंच घेतलेली आहे. सर्व रेषा आखून घेतलेल्या आहेत. मुंडा खोलीची रेष, बाही उंचीची रेष आपण आखून घेतलेली आहे. त्या रेषेवरती आपण दंडघेराचा निम्मा घेणार आहोत. दंडघेर 12 आहे. 12चा निम्मा आपण 6 घेतलेला आहे. मार्किंग करून घ्यायची आहे. बाहीपेक्षा आपल्याला 1 इंच मुंडा घेरामध्ये जास्त घ्यायचं आहे. 1 ते 1.5 इंच आपण दंडघेरापेक्षा मुंडा घेर जास्त घेतो, त्याप्रमाणे घेऊन मार्किंग करायची आहे. 3 आणि 4 हे मार्किंगचे नंबर जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बाहेर 1 इंच आपण शिलाईसाठी मार्जिन घेणार आहोत. याप्रमाणे बाही आखून घेतल्यानंतर आता आपण बाहीचा मुंडा घेराचा मागील आणि पुढील आकार पाहणार आहोत. याप्रमाणे बाहीमध्ये आकार दाखवलेला आहे. त्याप्रमाणे आपण प्रथम मागचा आकार आखून घेणार आहोत मुंडा घेराचा, आणि दाखवल्याप्रमाणे मुंडा घेराचा पुढील आकार आखून घेणार आहोत. याप्रमाणे बाही आखून घेतल्यानंतर आपण मुंडा घेराच्या मागील आकाराप्रमाणे म्हणजे बॅकच्या आकाराप्रमाणे मुंडा घेर आणि बाही कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपण बाही कापून घेतलेली आहे. आता आपण मुंडा घेराचा पुढील आकार कापून घेणार आहोत. आपण बेसिक बाही कापून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण जी डिझाईन करणार आहोत, त्या डिझाईन कशी करायची ते पाहणार आहोत. प्रथम आपण 1.25 इंच मार्किंग करून घेणार आहोत. 1.25 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आणि रेष आखून घेणार आहोत 1.25 इंचावरती. मार्किंग करून घेतल्यानंतर ही पट्टी 1.25 इंचाची आपण कापून घेणार आहोत. त्या पट्टीला आपण 1 नंबर देणार आहोत. त्याच्यानंतर ही 1 नंबर आपण 1.25 इंचाची पट्टी काढलेली आहे. ती वेगळ्या कपड्याची आपण कापून घेणार आहोत आणि वेगळ्या रंगाची असणार आहे. याच्यानंतर आता आपण पुढील डिझायनर बाही पाहू. प्रथम आपण 3 नंबरपासून इथे 2 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आणि ह्या मार्किंगला गोलाकार आकार देऊन आपण इथे मध्य भागाला जोडणार आहोत. याप्रमाणे मार्किंग करून घेतल्यानंतर आपण हा भाग कापून घेणार आहोत.
या भागाला आपण 2 नंबर देऊ. हा 2 नंबरचा भाग आता आपण कापून घेणार आहोत. हा 2 नंबर भाग आता आपण बाजूला ठेवू आणि या 3 नंबर या राहिलेल्या भागाला आपण 3 नंबर देऊ आणि या 3 नंबर भागावरती आपण आता मार्किंग करून घेणार आहोत. आता आपण या 3 नंबर भागावरती डिझाईन पाहणार आहोत. त्याच्यासाठी आपण हा जो कापलेला भाग आहे याचे 4 समान भाग करणार आहोत. येथे 6 इंच आलेला आहे पहा, तर मी याचे 1.5 इंचाप्रमाणे 4 भाग करणार आहोत. 1.5 इंचाप्रमाणे 4 भाग करणार आहोत. तुम्ही तुमचं अंतर जितकं येईल, तुम्ही जी बाही बनवताल तुमचं जितकं हे अंतर येईल त्याचे तुम्ही पण समान 4 भाग करायचे आहे. आता आपण याप्रमाणे ह्या रेषा तिरप्या आखून घेणार आहोत. रेषा आखून घेताना आपण कापलेल्या बाहीपासून पाव इंच अंतर ठेवायचं आहे. याप्रमाणे आपण या रेषा आखून घेतल्यानंतर आता आपण कापून घेणार आहोत. पाव इंच शिल्लक ठेवायचं आहे. याप्रमाणे आखून घेतलेल्या 4 रेषांवरती आपण कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपण कापून घेतलेलं आहे. आपण एक पांढऱ्या रंगाचा वेगळा कागद कापून घेतलेला आहे आणि त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावरती 3 नंबरचे कापलेला भाग ठेवून दिलेला आहे. तो भाग या भागाला समांतर असा ठेवलेला आहे, म्हणजे हा दंड घेराचा भाग आहे. आता आपण 3 नंबर बाहीचा जो भाग कापलेला आहे त्याला एक पिन लावून घेतलेली आहे आणि टेपने आपण या कापलेल्या भागामध्ये 1.5 इंचाचं अंतर घेणार आहोत. हे पहा, 1.5 इंचाचं अंतर घेऊन दुसरा कापलेला भाग चिटकून घेतला आहे. दुसरा कापलेला भाग पिन लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर या भागामध्ये देखील 1.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. तुमची बाहीची उंची जशी असेल त्या प्रमाणात तुम्ही हे 1.5 इंचामधलं अंतर 1 इंच किंवा 1.25 इंच देखील घेऊ शकता. याप्रमाणे आपण पिना लावून घेतलेले आहेत. 1.5 इंचाचं अंतर, 1.5 इंचाचं अंतर, 1.5 इंचाचं अंतर, 1.5 इंचाचं अंतर, याप्रमाणे अंतर घेऊन आपण पिना लावून घेतलेले आहेत. आता हा पिना लावलेला भाग जो आहे तो पूर्ण आपण चिटकवून घेणार आहोत. चिटकून घेतल्यानंतर पिना काढून घ्यायचे आहेत. आपण पिना लावून घेतलेल्या बाहीला याप्रमाणे चिटकवून घेतलेले आहे. पहा, 1.5 इंचाचं अंतर घेऊन पिना काढून घेतलेला आहे. आता आपण हा बाहेरील भाग म्हणजे वरचा भाग, मुंडा घेराचा भाग याप्रमाणे मापाप्रमाणे कापून घेणार आहोत. याप्रमाणे मुंडा घेराचा भाग कापून घेतल्यानंतर आता आपण जे अंतर पांढऱ्या रंगाचा जो कागद आहे
त्याला आपण पूर्ण झाकून टाकणार आहोत. म्हणजे ब्राऊन रंगाचा पेपर आणि हा ब्राऊन रंगाचा पेपर एकमेकाला जुळवून घेणार आहोत. याप्रमाणे आपण प्लेट घेतल्यानंतर अशा चारही भागांचे आपण प्लेट्स घेणार आहोत. याप्रमाणे आपण या 3 नंबर भागाला आपण 4 प्लेट्स घेतलेले आहेत. त्याच्यावर आता आपण मार्किंग करून घेणार आहोत. या 4 प्लेट घेतल्यानंतर आपण या मार्किंगवर ते कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपल्या 3 नंबर भागाच्या 3 नंबर भागाचा आकार तयार झालेला आहे. आता आपण हे सर्व भाग ज्या रंगाची बाही बनवणार आहोत त्या कपड्यावरती कापून घेणार आहोत. याप्रमाणे आपली पेपरवर बाही कापून झाल्यानंतर 1 नंबर भाग, 2 नंबर भाग आणि 3 नंबर भाग आपण कपड्यावरती शिलाई मार्जिन वाढवून कापणार आहोत. आपण बाहीची जी 1 नंबरची पट्टी कापून घेतली होती त्या पट्टीच्या मापाप्रमाणे आपण ज्या रंगाची आपल्याला कपड्याची पट्टी लावायची आहे ती पट्टी कापून घेतलेली आहे. ती पट्टी दंडघेऱ्याच्या बाजूला घडीवर घेतलेली आहे, म्हणजेच डबल कापड घेतलेलं आहे आणि या कागदाच्या पट्टीपेक्षा अर्धा इंचाने जास्त कापलेली आहे. अर्धा इंचाने शिलाई मार्जिन घेण्यासाठी जास्त कापलेली आहे. याप्रमाणे आपण आता कागदाच्या मापापेक्षा 2 नंबर आणि 3 नंबर भाग दाखविल्याप्रमाणे पहा अर्धा इंच वाढवून कापलेला आहे. अर्धा इंच वाढवलेला आहे, इथे अर्धा इंच वाढवलेला आहे, अर्धा इंच वाढवलेला आहे आणि इथे देखील अर्धा इंच वाढवलेला आहे. याप्रमाणे कागदापेक्षा आपण कापड कापून घेतलेले आहे. याप्रमाणे आपण कागदापेक्षा 3ही भाग शिलाई मार्जिन घेऊन वाढवून घेतलेले आहे. आता आपण हे भाग शिवून घेणार आहोत, म्हणजेच एकत्र जोडणार आहोत. आता आपण प्रथम हा 3 नंबरचा भाग तयार करून घेणार आहोत. आपण जो व्हाईट पेपर लावलेला आहे 1 2 3 4 तो व्हाईट पेपर पूर्ण झाकला जाईल. म्हणजे ह्या व्हाईट पेपरच्या मापाप्रमाणे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. पहा इथे रेषा आपण घेतलेली आहे. व्हाईट पेपरच्या बरोबर मापाप्रमाणे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपण हा पेपर काढून घेणार आहोत. आणि मार्किंग करून घेतलेले भाग म्हणजे पॉईंट आहेत ते एकमेकाला याप्रमाणे जोडून घेणार आहोत. तर आता आपण मार्किंग केलेले भाग आहेत ते एकमेकाला जोडून पहिल्यांदा इस्त्री मारून घेणार आहोत. मार्किंग केलेल्याप्रमाणे आपण याप्रमाणे मार्किंगला मार्किंग जोडून इस्त्री मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं मार्किंग आपण याप्रमाणे जोडून घेतलं.
आणि त्याला देखील इस्त्री मारून घेतली। याप्रमाणे आपण चारही प्लेट याप्रमाणे इस्त्री मारून घेतल्यानंतर त्याला पिन लावून घेतलेली आहे। याप्रमाणे आपण चारही प्लेट्सला पिन लावून घेतली, त्याला चांगल्या प्रकारे इस्त्री मारून घेतली। आता याला आपण शिलाई मारून घेणार आहोत। याप्रमाणे आपण याला शिवून घेणार आहोत। पहिल्यांदा आपण जो पांढरा कागद वाढवला होता तो पुन्हा आपण बंद करून टाकला, म्हणजे पूर्ववत केला, त्याला पिना लावून घेतल्या सुटू नये म्हणून। नंतर आपण प्लेट मारून घेतलेल्या कपड्यावरती मापाप्रमाणे ठेवून, म्हणजे कागदाच्या मापाप्रमाणे ठेवून कागदाप्रमाणे मार्किंग करून घेणार आहोत। कागदाप्रमाणे मार्किंग करून घेणार आहोत। कागदाप्रमाणे मार्किंग करून घेणार आहोत। मार्किंग केल्यानंतर आपण त्या मार्किंगच्या थोडं खाली शिलाई मारून घेणार आहोत। शिलाई आपल्याला याच्यासाठी मारायची आहे की आपण शिलाईच्या खाली अर्धा इंच मार्जिन ठेवून कापल्यानंतर आपण इस्त्रीने मारलेले प्लेट मोकळं होऊ नये, सुटू नये म्हणून। तर आता आपण मार्किंग केलेल्या भागाच्या खाली अर्धा इंच मार्जिन ठेवून कापणार आहोत। आता आपण हा 2 नंबर कपड्याचा भाग आणि 3 नंबर कपड्याचा भाग मार्किंग केलेले आहे त्याच्यावरती शिलाई घेऊन जोडणार आहोत। याप्रमाणे आपण येथे 2 नंबर आणि 3 नंबर भाग एकत्र ठेवून याप्रमाणे शिवून घेतलेला आहे। आता आपण याला इस्त्री मारून घेणार आहोत। इस्त्री करून घेतल्यानंतर आपण येथे हे जे वाढलेलं कापड आहे ते एकसारखं कापून घ्यायचं आहे आणि कापून घेतल्यानंतर आपण कापलेली ही 1 नंबरची पिवळी पट्टी याप्रमाणे आपल्याला बाहीच्या खाली म्हणजे दंडघेराकडे शिवून घ्यायची आहे। याप्रमाणे आपण बाहेर वाढलेलं कापड कापून घेतलं। आपली जी 1 नंबरची पट्टी काढली होती ती इथे घडी आहे, पुन्हा सांगतो आहे, इथे 2 पदराचे भाग आहेत। आता ही पट्टी आपण याप्रमाणे बाहीच्या उलट बाजूने अशी ठेवून आपण जे अर्धा इंच मार्जिन जास्त घेतलं होतं त्या मार्जिनने येथे शिवून घेणार आहोत। पण शिवून घेताना आपण ज्या रंगाचं कापड लावलेलं आहे त्याच रंगाचा दोरा आपल्याला मशीनला लावायचा आहे आणि त्याच रंगाच्या दोऱ्याने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण शिलाई मारून घेतल्यानंतर ही पट्टी सुलट बाजूला ह्या सरळ बाजूला फोल्ड करून आता शिवून घेतलेली शिलाई दिसणार नाही याप्रमाणे आपण शिवून घेणार आहोत। याप्रमाणे आपण ही डिझायनर बाही शिवून पूर्ण केलेली आहे। हे मोती आहेत, जिथे जिथे आपण प्लेट शिवून घेतलेली आहे म्हणजे प्लेट घेतलेली आहे त्या प्लेट जवळ आपण सुई दोऱ्याने हात शिलाईच्या सुईने या इथे याप्रमाणे हे मोती हे मणी लावून घेणार आहोत।
याप्रमाणे आपली ही डिझायनर बाही मोती लावून तयार झालेली आहे. या बाहीची बेसिक माहिती म्हणजेच आपण पेपरवरती जी बाही ड्राफ्ट केली होती त्याची संपूर्ण माहिती या लिबर्टीच्या पुस्तकामध्ये आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस, त्याची माहिती, त्याची संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे. हे पुस्तक 8 भाषेमध्ये मिळू शकते. तसेच हे पुस्तक भारतामध्ये कुठेही तुम्ही मागवू शकता. त्याचबरोबर सरांचे दुसरे कोर्सही ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामध्ये तुमच्यासाठी आहेत बेसिक नऊवारी साडी कोर्स, ॲडव्हान्स नऊवारी साडी कोर्स, ॲडव्हान्स ब्लाउज कोर्स, डिझायनर ब्लाउज कोर्स, पंजाबी ड्रेसचा बेसिक कोर्स, गाऊन कोर्स, कली घागरा विथ कॉलर ब्लाउज कोर्स, अम्ब्रेला घागरा विथ कोल्ड शोल्डर ब्लाउज कोर्स, डिझायनर साड्यांचे 1 पीस गाऊन कोर्स, डिझायनर फ्रॉक कोर्स, बॅक फॅशन ब्लाउज कोर्स, ॲडव्हान्स पंजाबी ड्रेस कोर्स, कम्प्युटराइज स्केचिंग कोर्स, मॅन्युअल स्केचिंग कोर्स, जरदोसी आरी वर्क कोर्स. सर्व कोर्सेस तुम्ही पूर्ण वर्ष हवे तितकी वेळा पाहू शकता. तसेच तुमच्या डाऊटसाठी नेहमी आमचे टीचर या नंबरवर उपलब्ध आहेत. या कोर्सेसची संपूर्ण माहिती आमच्या वेबसाईट www.fashioncuttings.com यावर उपलब्ध आहे. तसेच या वेबसाईटवर तुमच्या पाहण्यासाठी एक कोर्स फ्री मध्ये उपलब्ध आहे. हे सर्व कोर्सेसची माहिती तुमच्या फ्रेंड्स व रिलेटिव्ह मध्ये शेअर करा. चला तर नक्की या सर्व कोर्सेसना ऍडमिशन घ्या आणि घरच्या घरी बना फॅशन डिझायनर.